पावसाळ्यामध्ये चटपटीत कॉर्न खायची मजा काही वेगळीच असते ना. तर तुम्हाला जर स्पायसी खायला आवडत असेल ना, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम कुरकुरीत आणि स्पायसी चटपटा असा फ्लेवर असतो ह्या कॉर्नचा. तर कॉर्नला मी सोलून घेतले आणि त्यानंतर मस्त ॲट्रॅक्टिव्ह वेने हे कट करायचे. थोडंसं हार्ड लागतं कट करायला, पण सुरीला छान धार असेल ना तर मस्त असे फ्लावर शेपमध्ये कट होतात. गॅस पेटवून त्यावरती पॅन ठेवायचं. पॅनमध्ये तांब्याभर पाणी घालायचं आणि पाण्यामध्ये फ्लावर शेपमध्ये कट केलेले जे कॉर्न आहे ते एक एक करून घालायचे. उकळी काढून घ्यायची. 7 ते 8 मिनटं छान बॉईल करून घ्यायचे कॉर्न आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये हे कॉर्न काढून घ्यायचे आणि त्यावरती कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं. लगेच गरम गरमच काढायचे आणि ओलसर असतानाच ह्याला कॉर्नफ्लॉवर असं छान लावून घ्यायचं आणि कॉर्नफ्लॉवर लावून झाल्यावर पॅनमध्ये तेल घालायचं. तेल गरम करत ठेवायचं. तुम्ही कढईतसुद्धा हे करू शकता आणि एक एक करून हे कॉर्नफ्लॉवर लावलेले जे कॉर्न आहेत ते ह्याच्यामध्ये घालायचं. तळताना ना काळजी घ्यायची. एखादा दाणा थोडासा तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते, म्हणून अगदी काळजीपूर्वक हे कॉर्न जे आहेत ते तळून घ्यायचे. तुम्हाला हे असं नसेल कट करायचं तर सिम्पली दाणे काढूनसुद्धा तुम्ही ही बाकीची रेसिपी फॉलो करू शकता, पण असं खायला ना एकदम मस्त इंटरेस्टिंग वाटतं. तर आता मी हे कॉर्न जे आहेत ते मस्त रंग बदलेपर्यंत तळून घेतलेत. एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच्यावरती एकदम सिम्पल मसाले म्हणजे लाल तिखट, चाट मसाला आणि मीठ घातलं आहे. तुम्हाला हवं असेल तर लिंबू पिळू शकता. हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि मग रेडी झालं खाण्यासाठी. एकदम मस्त पावसाळ्यामध्ये हे असं गरमागरम चटपटीत कॉर्न खायची मजा ना, आहा हा. नक्की ट्राय करून पहा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.